मित्रांनो, ही गोष्ट आहे त्या काळाची जेव्हा मी मुंबईच्या एका कॉलेजमध्ये शिकत होतो. आमच्या इमारतीत म्हणजे आमच्या शेजारील फ्लॅटमध्ये एक नवीन मराठमोळं कुटुंब राहायला आलं होतं. त्यांच्या घरात विजय काका, शीतल आंटी आणि त्यांची 4 वर्षांची गोंडस मुलगी माया होती. माया खरंच इतकी गोड होती की कोणाचंही मन जिंकायची. पण शीतल आंटी या थोड्या अबोल होत्या. त्या क्वचितच बाहेर पडायच्या आणि शेजाऱ्यांशी फारस बोलायच्या नाहीत. त्यामुळे आमचं त्यांच्याशी फारसं जुळायचं नाही. पण खरं सांगायचं तर शीतल आंटीला पाहिलं की माझं मन कसं थबकायचं. त्यांची ती शांत आणि सौम्य व्यक्तिमत्व आणि मराठमोळ्या साडीतील तो साधा लूक मला खूप आवडायचा. एके दिवशी अचानक विजय काकांची तब्येत खराब झाली. त्यांना चालणंही अवघड होतं. तेव्हा शीतल आंटी आमच्या घरी आल्या आणि माझ्या आईला म्हणाल्या, विजयची तब्येत खूप खराब आहे. त्यांना चालता येत नाहीये. जर तुमचा राहुल त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेला तर खूप बरं होईल. माझ्या आईने मला हाक मारली, राहुल, जा बेटा, काकांना हॉस्पिटलला घेऊन जा. मी लगेच माझी बाईक काढली, काकांना हॉस्पिटलला नेलं, औषधं घेतली आणि घरी परतलो. त्या दिवसापासून शीतल आंटींचं आमच्या घरी येणं-जाणं सुरू झालं. आम्हीही त्यांच्या घरी जायला लागलो. हळूहळू आंटींचं माझ्याशी बोलणं वाढलं. त्या मला पाहून हलकेच हसायच्या, कधी कधी मला वेगळ्या नजरेने पाहायच्या. मला जाणवायला लागलं की त्यांना माझ्याशी बोलायला आवडतं. एके दिवशी मी घरी आंघोळ करत होतो. तेव्हा आंटी आमच्या घरी आल्या आणि माझ्या आईला म्हणाल्या, मी तुमचं बाथरूम वापरू शकते का? माझ्या आईला माहितीच नव्हतं की मी आत आहे. तिने होकार दिला. मी बाथरूममध्ये बिनधास्त साबण लावत होतो आणि त्या दिवशी आमच्या बाथरूमची कडी खराब होती. आंटींनी दरवाजा उघडला, मला पाहिलं आणि पटकन दरवाजा बंद केला. मी तेव्हा थोडं लाजलोच. आंघोळ झाल्यावर बाहेर आलो तर आंटी मला पाहून हसत होत्या. मीही त्यांच्याकडे पाहून हसलो आणि निघून गेलो. पण त्या घटनेनंतर माझं त्यांच्या घरी जाणं वाढलं. त्या स्वयंपाकघरात असताना मी काही ना काही कारण काढून तिथे जायचो. कधी जाणून बुजून त्यांच्या जवळ जायचो आणि माझं मन त्यांच्याकडे आकर्षित होत होतं. आंटींना माझ्या मनात काय चाललंय हे कळत होतं, पण त्या काहीच बोलायच्या नाहीत. मला वाटायचं की त्यांना माझ्याकडून काहीतरी हवंय, पण त्या बोलत नव्हत्या. मी स्वतः सुरुवात करायला घाबरायचो. जर त्यांना वाईट वाटलं आणि त्यांनी कोणाला सांगितलं तर सगळं संपलं असतं. पण एके दिवशी आंटी आमच्या घरी आल्या आणि थेट माझ्या रूममध्ये येऊन बसल्या. मीही त्यांच्या मागे बेडवर बसलो. माझ्या पायाने त्यांना हलकेच स्पर्श केला. त्या मागे वळल्या आणि मला पाहून हसल्या. त्या हसण्याने मला हिरवा कंदील मिळाल्यासारखं वाटलं. मी हिम्मत करून माझा पाय त्यांच्या जवळ सरकवला, पण तेवढ्यात माझी आई तिथे आली आणि आम्ही पटकन वेगळे झालो. त्या घटनेनंतर माझी हिम्मत वाढली. जेव्हा जेव्हा संधी मिळायची मी आंटींना जवळ जायचो. कधी कधी मी त्यांच्या जवळ जाऊन हलकेच स्पर्श करायचो. त्या मला हसत हसत थांबवायच्या, म्हणायच्या, राहुल, आता थांब, कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. पण मला त्यांच्याशी वेळ घालवायला खूप आवडायचं. एके दिवशी मी त्यांच्या घरी गेलो. काका घरी नव्हते. आंटी स्वयंपाकघरात काम करत होत्या. मी संधी साधून त्यांना मिठी मारली. त्या म्हणाल्या, राहुल, विजय बाथरूममध्ये आहे, आता बाहेर येतील. पण माझं मन त्यांना सोडायला तयार नव्हतं. मी म्हणालो, आंटी, आता मी तुम्हाला सोडू शकत नाही. त्या हसल्या आणि म्हणाल्या, उद्या विजय ऑफिसच्या कामासाठी बाहेर जाणार आहे. तेव्हा ये जा. मी त्यांना एक लांबलचक चुंबन दिलं आणि घरी परतलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच मी आंटींच्या घरी गेलो. त्या स्वयंपाकघरात चहा बनवत होत्या. मी मागून जाऊन त्यांना मिठी मारली. त्या मला पाहून खुश झाल्या आणि मला साथ द्यायला लागल्या. त्यांनी एक सुंदर साडी नेसली होती
आणि त्या एकदम मराठमोळ्या दिसत होत्या. त्यांनी माझ्यासाठी चहा बनवला. मी त्यांचा हात पकडला आणि म्हणालो, आंटी, मी आज चहा नाही, तुमच्यासोबत वेळ घालवायला आलोय. त्या माझ्या जवळ बसल्या आणि म्हणाल्या, घाई काय आहे? रात्र अजून बाकी आहे. मी हसलो आणि म्हणालो, रात्र असली तरी माझं मन एकदा तुम्हाला जवळ घेतल्याशिवाय शांत होणार नाही. आम्ही दोघे बेडरूममध्ये गेलो. त्या मला चुंबनं द्यायला लागल्या. मी त्यांची साडी हळूच बाजूला केली आणि आम्ही एकमेकांना जवळ घेतलं. त्या रात्री आम्ही इतके जवळ आलो की मला वाटलं, यापेक्षा जास्त आयुष्यात काय हवं. पण त्या रात्री काहीतरी विचित्र घडलं. रात्री साधारण 2 वाजता आम्ही बेडवर बोलत असताना घराच्या मुख्य दरवाजाकडून एक खटखट आवाज आला. मी दचकलो. आंटींचा चेहरा पांढरा पडला. त्या घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या, राहुल, शांत रहा. कोणीतरी घरात येण्याचा प्रयत्न करत आहे. माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. मी हळूच लिव्हिंग रूमकडे गेलो आणि खिडकीतून बाहेर पाहिलं, पण अंधारात काही दिसलं नाही. आंटी माझ्या मागे आल्या आणि मला मिठी मारत म्हणाल्या, राहुल, मला खूप भीती वाटते. गेल्या काही रात्रींपासून असेच आवाज येत आहे. मी त्यांना धीर देत म्हणालो, आंटी, घाबरू नका, मी आहे ना. पण खरं सांगायचं तर माझ्या मनातही भीती दाटली होती. मी हिम्मत करून मुख्य दरवाजा उघडला. बाहेर कोणीच नव्हतं, पण जमिनीवर एक चमकणारी वस्तू दिसली. मी खाली वाकलो आणि पाहिलं, ती एक छोटीशी चांदीची चावी होती. मी ती उचलली आणि आंटींना दाखवली. त्यांनी ती पाहिली आणि त्यांचा चेहरा गंभीर झाला. त्या म्हणाल्या, ही चावी विजच्या ऑफिसच्या लॉकरची आहे. पण ती इथे कशी आली? मला काहीच कळत नव्हतं. काकांनी तर सांगितलं होतं की ते ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेले. मग ही चावी इथे कशी? मी म्हणालो, आंटी, काकांना फोन करून विचारूया का? पण आंटींनी घाईघाईने मला थांबवलं. नको राहुल, त्यांना काही कळलं तर सगळं उद्ध्वस्त होई. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच भीती दिसत होती. त्या रात्री आम्ही झोपलो नाही. आंटी मला मिठीत घेऊन बसल्या होत्या आणि मी त्या चांदीच्या चावीला पाहत होतो. माझ्या मनात प्रश्नांचं काहूर उठलं होतं. आंटी काहीतरी लपवत होत्या, पण काय? दुसऱ्या दिवशी सकाळी मी कॉलेजला गेलो, पण माझं मन आंटींच्या घरीच अडकलं होतं. मी त्यांना फोन केला, पण त्यांनी उचलला नाही. दुपारी घरी परतल्यावर मी थेट त्यांच्या घरी गेलो. दरवाजा उघडाच होता, पण घर रिकामं होतं. माया शेजारच्या काकूंकडेही नव्हती. मी घाबरलो. पुन्हा आंटींना फोन केला. यावेळी त्यांनी उचलला, पण त्यांच्या आवाजात तणाव होता. त्या म्हणाल्या, राहुल, तू घरीच थांब. मी आणि माया सुरक्षित आहोत. पण तू कोणाला काही बोलू नको. त्यांनी फोन ठेवला आणि माझ्या मनात प्रश्नांचं जाळ पेटलं. संध्याकाळी मी माझ्या मित्राला, अमितला, सगळं सांगितलं. अमितला अशा रहस्यमय गोष्टी सोडवायला आवडायचं. तो म्हणाला, राहुल, यात काहीतरी गडबड आहे. त्या चावीचा आणि त्या रात्रीच्या आवाजाचा काहीतरी संबंध आहे. आपण काकांच्या ऑफिसला जाऊन तपास करू. दुसऱ्या दिवशी आम्ही काकांच्या ऑफिसला गेलो. तिथे काकांचे सहकारी म्हणाले की काका गेल्या 2 दिवसांपासून ऑफिसला आलेच नव्हते. त्यांनी वैयक्तिक कामासाठी सुट्टी घेतली होती. आता माझ्या डोक्यात गोंधळ वाढला. काकांनी खोट का बोलावं? आम्ही त्या चांदीच्या चावीने काकांचं लॉकर उघडलं. हात काही कागदपत्रं, एक डायरी आणि एक छोटीशी डबी होती. डायरीत काकांनी काही नोंदी केल्या होत्या, काही नावं, रकमा आणि ठिकाणं. त्यात एक नाव वारंवार येत होतं, रमेश. कोण होता हा रमेश? डबी उघडली तर त्यात एक फोटो होता. त्यात आंटी आणि एक अनोळखी माणूस उभे होते. तो माणूस काका नव्हते. त्या रात्री मी आंटींच्या घरी परत गेलो, पण घर रिकामं होतं.
मी त्यांना पुन्हा फोन केला, पण फोन बंद होता. तेवढ्यात माझ्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला, राहुल, तू खूप पुढे गेलास. आता थांब, नाही तर तुझा आणि शीतलचा सगळा खेळ सगळ्यांना कळेल. मेसेजसोबत एक फोटो होता, मी आणि आंटी त्या रात्री बेडरूममध्ये एकत्र असतानाचा. माझ्या पायाखालची जमीन सरकली. कोणीतरी आमच्यावर नजर ठेवत होतं. मी अमितला फोन केला आणि सगळं सांगितलं. तो म्हणाला, राहुल, हे साधं प्रकरण नाही. त्या चावीचं आणि डायरीचं काहीतरी मोठं कनेक्शन आहे. आपल्याला रमेश कोण आहे हे शोधायला हवं. त्याच्याकडे काही जेट्स आणि कॉन्टॅक्ट्स होत्या. दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच्या एका एक्सपर्ट मित्राला, रोहनला, भेटलो. रोहनने काकांच्या ऑफिसच्या सिस्टीममधून काही फाईल्स काढल्या. तिथे धक्कादायक माहिती मिळाली. काकांचं ऑफिस एका मोठ्या मनी लॉन्डरिंग केटशी जोडलं गेलं होतं. रमेश हा त्या केटचा मुख्य सूत्रधार होता आणि काकांचं नाव त्याच्या डील्समध्ये होतं. पण आंटींचा यात काय संबंध? त्या आणि माया कुठे गायब झाल्या? आम्ही आंटींच्या घरी गेलो. घर रिकामं होतं. स्वयंपाकघरात चहाचा कप तसाच होता आणि बेडरूममध्ये आंटींचा दुपट्टा जमिनीवर पडला होता. मी तो उचलला आणि त्यातून एक चिठ्ठी खाली पडली. त्यावर लिहिलं होतं, राहुल, मला माफ कर. मला तुझ्यापासून काही गोष्टी लपवाव्या लागल्या, पण आता मला आणि मायाला धोका आहे. तू या सगळ्यातून बाहेर राहा. माझं मन उदास झालं. आंटी मला का सांगत नव्हत्या की त्या कोणत्या संकटात सापडल्या होत्या? अमितने मला धीर दिला, राहुल, भावनिक होऊ नको. आपल्याला आंटी आणि मायाला शोधायचं. रोहनच्या मदतीने आम्ही रमेशचा पत्ता शोधला. तो मुंबईच्या बाहेर एका गावात, एका मोठ्या बंगल्यात राहत होता. आम्ही तिथे जायचं ठरवलं. रात्री आम्ही त्या बंगल्याकडे निघालो. बंगला सुनसान जागी होता. आम्ही मागच्या खिडकीतून आत शिरलो. आत एका हॉलमध्ये काही लोक गुप्तपणे बोलत होते. एका माणसाच्या हातात बंदूक होती. आम्ही पुढे गेलो आणि एका खोलीत आंटी आणि माया बांधलेल्या अवस्थेत दिसल्या. आंटींच्या चेहऱ्यावर भीती होती आणि माया रडत होती. मी आणि अमितने त्यांना सोडवण्याचा प्लान बनवला, पण तेवढ्यात तो माणूस मागे वळला. मला धक्काच बसला. तो रमेश नव्हता, तर विजय काका होते. काकांनी मला पाहिलं आणि थंड आवाजात म्हणाले, राहुल, तुला इथे यायला नको होतं. मी गोंधळलो आणि म्हणालो, काका, तुम्ही इथे काय करताय? आणि आंटी आणि माया का बांधलेल्या आहेत? काकांनी हस्त सांगितलं की शीतलला त्यांनी मनी लॉन्डरिंग केटमध्ये अडकवण्यासाठी वापरलं होतं. ती चांदीची चावी एका गुप्त लॉकरची होती, जिथे कोट्यवधींच्या डीलचे पुरावे होते. शीतलला याबद्दल काहीच माहीत नव्हतं, पण ती रमेशला ओळखत होती, कारण तो तिचा जुना मित्र होता. काकांनी तिला धमकावून केटमध्ये सामील केलं होतं. काकांनी बंदूक माझ्यावर रोखली आणि म्हणाले, आता तू आणि अमित यातून जिवंत बाहेर जाणार नाही. पण तेवढ्यात बाहेरून पोलिसांच्या सायरनचा आवाज आला. रोहनने पोलिसांना कळवलं होतं आणि आमचा लोकेशन ट्रॅक केला होता. काकांनी घाबरून बंदूक खाली टाकली. पोलिसांनी त्यांना पकडलं आणि आंटी आणि माया सुखरूप सोडवल्या गेल्या. आंटींनी मला मिठी मारत माफी मागितली. राहुल, मला हे सगळं तुझ्यापासून लपवावं लागलं, कारण मायाला धोका होता. मी त्यांना माफ केलं, पण माझं मन तुटलं होतं. माझं आणि आंटींचं नातं एका फसवणुकीचा भाग होतं. घरी परतल्यावर माझ्या फोनवर पुन्हा एक मेसेज आला, राहुल, हे सगळं अजून संपलं नाही. रमेश अजून मोकाट आहे आणि त्याच्याकडे तुझा आणि शीतलचा आणखी एक व्हिडिओ आहे. माझ्या पायाखालची जमीन सरकली. रमेश कोण होता? तो कुठे होता? आणि त्याच्याकडे आणखी काय पुरावे होते? माझ्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं. मी अमितला सांगितलं आणि त्याने मला धीर दिला, राहुल, आपल्याला रमेशला शोधायचं.
हा खेळ अजून संपलेला नाही. आम्ही ठरवलं की रमेशचा पाठलाग करायचा. पण त्याच्यासारख्या माणसाशी सामना करणं सोपं नव्हतं. आम्ही रोहनच्या मदतीने त्याच्या मागावर लागलो. पण तो एक पाऊल पुढे होता. त्याने मला आणखी एक मेसेज पाठवला, राहुल, तू खूप जवळ येतोय. पण सावध रहा, नाही तर तुझ्या आयुष्याचा रंग उडेल. माझ्या मनात भीती आणि संताप दाटला. आंटी आणि मायाला मी वाचवलं होतं, पण आता माझ्या स्वतःच्या सुरक्षेचा प्रश्न होता. रमेशला शोधणं आणि त्याला थांबवणं हे माझ्या समोरचं आव्हान होतं. मित्रांनो, ही कथा इथेच थांबत नाही. रमेश कोण होता? त्याच्याकडे आणखी काय पुरावे होते? आणि मी आणि आंटी यातून कसे बाहेर पडलो? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढच्या भागाची वाट पाहावी लागेल. तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा आणि भाग 2 असं कमेंट करा. धन्यवाद.